बघा, पहिल्या भागामध्ये ईशान सुट्टी कशी घालवायची काहीतरी वेगळ्या पद्धतीने इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. पुढे बघा, गिर्यारोहणाचा अनुभव खरोखरच रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. मग ज्या पहाडातून वाहणाऱ्या नद्या आहेत, मग ईशान आणि त्याचे जे मित्र आहे, साथीदार म्हणजेच काय तर मित्र, यांना साथ घालत होत्या. म्हणजेच काय की त्यांना बोलावत होत्या. अशा प्रकारे ईशान येथे सांगत आहे. आणि पुढे बघा ते काय म्हणतात, ते त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असे. मग त्यांनी याआधी पण प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणानुसार त्यांना आवडही होती. आणि जेवढं जेवढं सामान लागेल गिर्यारोहणासाठी, माउंटेनिंग करण्यासाठी, तेवढं तेवढं आवश्यक सामान ते तयारीनिशी त्या बॅगमध्ये घेऊन जात असत. पुढे बघा, उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला. मग त्यांना ईशान आणि त्याचे जे मित्र होते, जे साथीदार होते, त्यांना उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून मेल आलेला होता की गिर्यारोहणासाठी त्यांनी यावं आणि भाग घ्यावं. मग जे उत्तर काशी म्हणजेच काय, उत्तराखंडातील कुमाऊं जिल्ह्यातील पहाडाचं एक ठिकाण आहे. आणि त्या संस्थेकडनं त्यांना एक मेल आलेला होता आणि तो वाचल्यावर ते ईशान फारच काय झालेला होता, खुश झालेला होता. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रसाद, अमन आणि सक्षम यांना दिली. मग त्याचे जे मित्र आहे धैर्य, प्रसाद आणि अमन आणि सक्षम यांना ती माहिती दिलेली आहे. अशा अशा प्रकारचा मेल आलेला आहे. मग पुढे काय म्हणतात ते बघा, सर्व मित्र फारच खुश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली. मग हे सगळे मित्र काय झाले होते, फार खुश झाले होते, कारण त्यांना माउंटेनिंग करायचं होतं. आणि ती सुट्टी ते उत्तर काशीच्या तिथे माउंटेनिंगसाठी घालवणारच होते. आणि त्यांची पहाडावर जाण्याची काय झालेली होती, मग तयारी सुरू झालेली होती. बघा पुढचा पॅराग्राफ, शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचक झाले. मग शाळेला सुट्टी लागल्या सर्व मित्र टॅक्सीतून प्रवास करताना कुठे गेले होते, ऋषिकेशहून उत्तर काशीला ते पोहोचलेले होते. आता जे ऋषिकेश शहर आहे, ते ऋषिकेश शहर कुठे आहे तर उत्तर प्रदेशामध्ये येथे आहे. आणि उत्तर प्रदेशामधनं ते उत्तर काशीला तेथे पोहोचलेले आहे. आणि तेथे जे उंच उंच पहाड इथे तुम्हाला दिसत आहे, उंच उंच जे पहाड आहेत, ते पाहून ते काय झाले होते, अतिशय रोमांचक झालेले होते. बघा पुढचा पॅराग्राफ, गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटेनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. मग गिर्यारोहण संस्थेच्या जे आपले साथीदार होते, पूर्वीचे प्रशिक्षणामध्ये भेटलेले, त्यांना सर्वांना बघून ते काय झालेले, अतिशय उत्साहित झालेले, आनंदित झालेले आहे. मग त्यांचे मित्र सर्व मिळून माउंटेनिंगच्या साहाय्याने कुठे चाललेले होते तर उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता. आता उत्तर काशीहून ते कुठे गेलेले आहे तर गंगोत्री या ठिकाणी गेलेले आहे. गंगोत्री म्हणजेच काय की ही जे गंगोत्री इथे सांगितलेलं आहे, गंगोत्री म्हणजेच हिमालयामध्ये गंगा नदी जेथे उगम पावते ते तीर्थक्षेत्र, त्यालाच काय म्हटलेलं आहे, गंगोत्री. आणि ते कुठून गेलेले आहे तर माउंटेनिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून या ठिकाणाहून ते कुठे गेलेले आहे तर गंगोत्रीला जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. बघा पुढे, गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते.
अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. गिर्यारोहण सुरू झाले. पण जे उंच उंच पहाड होते, गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. कारण जे पहाड असतात त्यामध्ये अनेक काय असतात, चढ उतार असतात आणि ते कठीणही असतात. आणि अनेक तासांच्या कठीण प्रवासानंतर अतिशय त्यांना थकवाही जाणवला होता. आणि शेवटी ते कुठे पोहोचलेले आहे, तर गंगोत्रीला पोहोचलेले आहे. आणि थकवा म्हणजेच काय, तर त्यांना अतिशय मरगळ आलेले आहे. आणि अतिशय त्या चढाईनंतर शेवटी ते कुठे पोहोचलेले आहे, तर गंगोत्रीला पोहोचलेले आहे. ईशान आणि त्यांच्या साथीदारांना गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते. त्यांनी जो निश्चय केलेला होता की कुठून कुठे जायचं होतं, तर उत्तर काशीहून ते कुठे गेलेले होते, तर गंगोत्रीला गेलेले होते. आणि शेवटी पोहोचल्यानंतर अतिशय त्यांना थकवाही जाणवलेला होता. पण ते शेवटी त्यांनी निश्चय केल्याप्रमाणे गंगोत्रीला पोहोचल्यावर त्यांचा थकवाही दूर गेलेला आहे. आणि शेवटी थकवा विसरून ते काय झालेले आहेत, अतिशय उत्साहित झालेले आहेत. कारण अतिशय काय मोठे मोठे जे पहाड असतात ते पहाड सर करून किंवा चालून शेवटी ते आपल्या मेन स्थानी पोहोचलेले आहेत. बघा पुढे. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजात घर पाडणारे दृश्य होते. मग गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे बघितलेलं आहे ते अतिशय भयानक आहे, असं या त्यांच्या शब्दावरून आपल्याला कळत आहे. कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, काळजात घर पाडणारे दृश्य होते. म्हणजेच काय, काहीतरी भयानक परिस्थिती चित्र त्यांनी पाहिलेलं आहे. पुढे बघा. पहाडामधून आलेली ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण अहंकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर नव्हे तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते. शेवटी ते गंगोत्रीला गेलेलं आहे. आणि पण गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे दृश्य बघितलेलं आहे तिथे काय झालेलं आहे, तर ढगफुटी झालेले आहे. आणि ढगफुटीमुळे म्हणजेच काय की अतिशय जोराचा पाऊस तेथे होतो आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, तर ढगफुटी. आणि हे सर्व बघितल्यानंतर तिथे काय झालेलं आहे, तर भीषण अहंकार झालेला आहे. म्हणजे जे आहे ते सगळं काय तिथलं उद्ध्वस्त झालेलं आहे. अकस्मात म्हणजेच काय, तर अचानक. आणि तिथे काय झालं होतं, जे दुकानं, हॉटेल्स आणि धर्मशाळा होत्या त्या सर्व काय झालेल्या होत्या, तर उद्ध्वस्त झालेल्या होत्या. म्हणजे काय, उद्ध्वस्त म्हणजे काय, जे होतं ते सगळं काय झालेलं होतं, अस्ताव्यस्त झालेलं होतं. आणि बघा पुढे, जे बरेच काय होतं, घरे होते, गेस्ट हाऊस होते, जे घरे होते किंवा गेस्ट हाऊस होते ते काय झाले होते, जे नदीच्या वेगवान प्रवाहामुळे काय झालेलं होते, पूर्ण वाहून गेलेले होते. कारण जी ढगफुटी होती किंवा जो जोराचा पाऊस होता अतिशय भयानक, त्या प्रवाहामुळे काय झाले होते, तिथले जे गेस्ट हाऊस आणि जे बरीचशी घरे होते ते सर्व काय झाले, ते वाहून गेलेले होते नदीच्या पाण्याने. आणि या भीषण तांडवामध्ये बरेच लोक काय झाले होते, मृत्युमुखीही पडलेले होते. आणि नदीने काय झालं होतं, जी नदीची पाण्याची पातळी होती ती अतिशय वाढलेली आहे. आणि त्यामुळे काय झालं, ते रौद्र रूप त्या नदीने धारण केलेले होते. कारण तिच्या नदीच्या पाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी होतं. आणि ते काय झालं होतं, पूर्ण गावामध्ये इकडे तिकडे पसरलेलं होतं. त्यामुळे काय झालं होतं, पूर्ण घरे वाहून गेलेली होते. आता इथे भीषण तांडव म्हणजेच काय, भयानक थैथयाट आपण ज्याला म्हणतो त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, तर भीषण तांडव. पुढे बघा. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते आणि ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते, परंतु तेथे त्यांना
सर्वस्व गमावे लागले होते. आता जो भीषण तांडव झालेला होता, म्हणजेच काय अतिशय भयानक परिस्थिती तेथे उद्भवलेली होती. म्हणजे आपतेष्टांना म्हणजे जे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांसोबत जे यात्रेला आलेले होते तीर्थयात्रा करण्यासाठी, मग ते सर्व काय झाले होते, त्यांना गमावलेलं होतं. कारण एवढ्या भयानक पाण्यामध्ये पुरामध्ये ते काय झाले होते, त्यांना मृत्युमुखी पडले होते बरेचसे लोक. आणि भूस्खलन झाल्यामुळे अनेक तीर्थयात्रे जे यात्रेकरू होते ते काय झाले होते, तिथे अडकलेले होते. म्हणजे आता हे जे गंगोत्रीचं ठिकाण आहे ते 4 धामांपैकी एक आहे. मग सर्वस्व गमावल्याचे दुःखही त्या जे यात्रेकरू होते त्यांना होत होते. बघा पुढे, ईशान आणि त्यांच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साह नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. मग त्यांनी जो भीषण तांडव बघितलेला आहे, म्हणजेच काय, जी अतिशय भयानक परिस्थिती उद्भवलेली होती ती बघून त्यांना अंगावर तर काटे आले. कारण यापूर्वी अशी परिस्थिती त्यांनी कधीही पाहिलेली नव्हती. आणि जो गिर्यारोहण त्यांचा जो उत्साह होता, शेवटी महत्वाच्या ठिकाणी पोहोचला होता, तो उत्साह काय झाला होता, नाहीसा झालेला होता, संपलेला होता. आणि ईशान आणि त्याचे जे मित्र आहेत, जे साथीदार आहे, ते ही परिस्थिती ते गपचूप पाहू शकत नव्हते. त्यांना काहीतरी करावं वाटत होतं. बघा पुढे त्यांनी काय केलंय. अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किट मागणी केलेली ईशानने पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटाचा एक पुडा 100 रुपयाला मिळेल आणि पाण्याची बॉटल 200 रुपयाला मिळेल. म्हणजे इथे परिस्थिती काय झाली आहे, भयानक उद्भवलेली आहे. पण दुकानदारांनी याचा फायदा घेऊन बिस्किटाचे पुड्याची, पाण्याच्या बॉटल, म्हणजे ज्या अत्यावश्यक गरजेच्या वस्तू आहेत त्यांच्या किमती काय झाल्या आहेत, लगेच दुकानदारांनी वाढवून टाकलेल्या आहे. एका बिस्किट पुड्याची किंमत त्यांनी किती लावलेली आहे, तर 100 रुपये लावलेली आहे. आणि पाण्याच्या बॉटल, जी आपली तहान भागवण्याचे कार्य करते, तिची किंमत त्यांनी लगेच 200 रुपये लावलेली आहे. म्हणजेच काय, की या परिस्थितीचा फायदा दुकानदार या ठिकाणी घेत आहे. बघा पुढे, दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदाराची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लूटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किटच्या पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याची बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? मग ह्या किमती ऐकून ईशान आणि त्याचे जे साथीदार आहे त्यांनी काय केलेलं आहे, दुकानदार किंवा जे मालक आहे त्यांच्यावर आवाज उठवलेला आहे. आणि त्यांनी प्रश्न केलेला आहे की 5 रुपयाच्या पुड्याची बिस्किटचा पुडा तुम्ही जर 100ला विकताय आणि 15 रुपयाची पाण्याची बॉटल ते कितीला विकतात आहे, 200ला. म्हणजेच काय, की गिऱ्हाईकांकडनं तुम्ही काय करत आहे, तर सरासर लूटमार करत आहे. लूटमार म्हणजेच काय, तर फसवेगिरी, तुम्ही त्यांना फसवत आहात. मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल. असं कोण म्हणत आहे, तर दुकानदार ईशान आणि त्याच्या साथीदारांना सांगत आहे. बघा, ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली आणि जखमी यात्रेकरूंना प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. मग दुकानदाराने त्यांचे ऐकले नाही. मग ते पुढे जाऊन त्यांनी जे अडचणीत सापडलेले जे यात्रेकरू होते किंवा जे प्रवासी होते त्यांना मदत केलेली आहे. त्यांच्यावर काय केलेले आहे, मलमपट्टी केलेली आहे, औषधे दिलेली आहे. बघा पुढे, हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या. मग जे हरवलेले जे यात्रेकरू होते, जे प्रवासी होते, मग त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांना काय केलेले आहे, मदत केलेली आहे. म्हणजे यात्रेकरू आलेले आहे, जे प्रवासी आलेले आहे, त्यांचे जे नातेवाईक हरवलेले आहे त्यांना
त्यांचा शोध घेण्यासाठी मदत केलेली आहे. तसेच त्यांच्यासोबत जे भुकेले झालेले मुलं होते त्यांनी आपल्यासोबत जे आणलेले फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या स्वतःच्या त्या मुलांना दिलेल्या आहेत. बघा, संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले. म्हणाले, काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्कामासाठी एखादी खोली देऊ शकाल? मग दिवसभर त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केल्यानंतर संध्याकाळी त्यांना स्वतःलाही काय झालेली होती, खूप भूक लागलेली होती आणि त्यांना विश्रांतीची अतिशय गरज होती. तसेच त्यांनी माउंटेनिंग करूनही ते थकलेले होते आणि त्यांना पहाडाच्या कडेला एक हॉटेल दिसले. हॉटेलसारखे काय दिसलेलं आहे, घर दिसल्यावर त्यांना मोठा काय झालेला आहे, आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि त्यांनी काय मागणी केलेली, आम्हाला थोडेसे अन्न आणि रात्रभर विश्रांती म्हणजे विसावा किंवा आरामासाठी एखादी खोली देऊ शकता का? मग बघा, घर मालक काय सांगताय, हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे 15,000 रुपये द्यावे लागेल. दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला. मग जो दुकानदार आहे किंवा घर मालक आहे त्यांनी पण याचा फायदा घेतलेला आहे. जेवणाचे सरळ सरळ तो 10,000 मागत आहे आणि एका रात्रीच्या रूमचे भाडे किती, 15,000. म्हणजे हे सरस काय होत आहे, तिथे जे लोक आहेत त्यांची काय करत आहे, फसवणूक या ठिकाणी चाललेली होती. बघा पुढे, ते ऐकून ईशान म्हणाला, परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे. मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जर विचार केला तर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावं लागले तर तुमचे काय हाल होतील. जो मालक आहे, घर मालक, त्यांनी तर त्यांची मदत केलेली नाही, पण उलट त्यांना अजून घाबरून देत आहे की जीव वाचवण्यासाठी तुम्हाला ही किंमत द्यावीच लागेल आणि जर तुम्ही जेवले नाही तर तुमची काय स्थिती होईल, त्याचीही त्यांना जाणीव घर मालक करून देत आहे किंवा दुकानदार करून देत आहे. बघा पुढे, तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचारविनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. तेवढ्यात काय झालं की जे ढगफुटी झाल्यामुळे तिथले पण अचानक एक आवाज झाला आणि जे मोठं घर होतं ते काय झालेलं आहे, कोसळलेलं आहे आणि ते मित्रांमध्ये विचार विनिमय करत होते की एवढ्या भाड्याचं काय करायचं. तेवढ्यात एक पहाडावरील मोठं घर पडलेलं आहे, कोसळलेलं आहे आणि जे घरात होते ते व्यक्ती, ते सर्व काय झालेलं आहे, त्या जमिनीखाली, त्या मातीखाली दाबले गेलेले आहेत. बघा पुढे, ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीत चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले. मग ईशान आणि त्याचे साथीदार काय झालेले होते, हे सगळं विसरलेले होते आणि जे मालकाने सांगितलेलं होतं ते सर्व विसरून घरात राहणारे जे लोक होते ते कुठे अडकलेले होते, तर जे देवदाराचं झाड असतं, देवदाराच्या ज्या झाडामध्ये लोक अडकलेले होते आणि त्या अडकलेल्या लोकांना ईशान दोराच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी गेलेला होता आणि त्यांनी याचं खास प्रशिक्षणामध्ये यशस्वी झालेला होता. त्यामुळे तो अशा परिस्थितीत लोकांना कशाने बाहेर काढायचं त्याची टेक्निक, त्याच्या लक्षात आलेला आहे आणि त्याने मजबूत जो पक्का दोर असतो त्या दोराच्या साहाय्याने खाली उतरलेला आहे आणि जे अडकलेले होते माणसं झाडाला, त्यांनी यशस्वीरित्या त्यांना बाहेर काढलेलं आहे. पुढे बघा,
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा बांबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरूही केले होते. बघा, त्यांनी जो आधुनिक तंबू आहे ते नायलॉनच्या साहाय्याने त्यांनी तो तंबू केलेला आहे आणि तिथे ते राहिलेले आहे. आणि ही जी दुर्घटना झालेली होती ती दुर्घटनेची माहिती मिळताच जी बचाव सेना असते त्यांना मिळालेली आहे आणि हवाई दलाचे जे हेलिकॉप्टर आहे बचाव अभियान त्यांनी सुरू हे केलेले होते. आता राहिलेला भाग आहे तो आपण राहिलेले जे पार्ट आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.